नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा धोका कायम। क्रिकेटपटू पृथ्वी शॉला आंबोलीत रोखलं आणि प्लाझ्मा मशीन खरेदीची मागणी कोणी केलीच नव्हती। विरोधकांच्या श्रेयवादाचं पालकमंत्र्यांनी केलं खंडन। आता पाहूयात सविस्तर बातम्या। प्लाझ्मा मशीन खरेदीबाबत आपल्याकडे कोणी मागणी केली नव्हती, उलट आमच्याच काही पदाधिकाऱ्यांनी ही गोष्ट निदर्शनास आणून दिली। त्याच्या खरेदीसाठी 25 लाखांचा निधी दिला, असं विरोधकांच्या श्रेयवादाचं पालकमंत्र्यांनी खंडन केलं। प्लाझ्मा मशीन खरेदीबाबत काय म्हणालेत मंत्री उदय सामंत, पाहूयात। आपण नक्की कोणाचं श्रेय आहे? कोणी नळपाणी योजना केली, कोणी 2 कोटी रुपये दिले, कोणी महाराणा प्रतापांचं कलादालन अर्धवट टाकलं, मग 7 लोक माझ्याकडे का आली शिवसेनेमध्ये, मग ती तुमच्याकडे का राहिली, याची उत्तरं सगळी मी वैभववाडीच्या नगरपंचायतीच्या नक्की देईन। परंतु तोपर्यंत लोकांना राजकारण विरहित ह्या कोरोनाला पळू दे, असं माझं पालकमंत्री म्हणून मत आहे। प्लाझ्मा देखील, प्लाझ्माचं मशीन सिंधुदुर्गामध्ये प्लाझ्मा सुरू करण्यासाठी, प्लाझ्मा थेरपी सुरू करण्यासाठी 25 लाख रुपये अजून मंजूर करणार। आपण महाराष्ट्रामधला पहिले 2 जिल्हे असे असतील की ज्या ठिकाणी मॉड्युलर ऑपरेशन थिएटर असणार आहे, त्याच्यामध्ये देखील कणकवली आहे। कोणी माझ्याकडे मागणी केलेली नव्हती। माझ्या सगळ्या लोकांनी निदर्शनाला माझ्या आणून दिलं की कणकवली हे मोठं शहर आहे, तिथं दिलं पाहिजे। पण मी मंजूर करताना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले म्हणून मंजूर केलं असं कुठं म्हटलं नाही। ते जिल्हा नियोजन मधनं ते दिले, ओरसला दिले, महिला रुग्णालयामध्ये दिले आणि सावंतवाडीला दिले। आज महाराष्ट्रातला सिंधुदुर्ग एकमेव जिल्हा असा असेल की अजून 1-1.5 महिन्यानंतर आपल्या प्रत्येक तालुक्यामध्ये दोडामार्ग टू वैभववाडी प्रत्येक ठिकाणी ऑक्सिजन प्लांट असणार आहे आणि ऑक्सिजन परिपूर्ण असलेला महाराष्ट्रातला पहिला जिल्हा हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। वैभववाडीसाठी पालकमंत्र्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून तसेच जिल्ह्यात विकासापेक्षा श्रेयवाद मोठा असल्याचं सांगत आपण फक्त आश्वासनं न देता निधीही देतो असं सांगत विरोधकांना चांगलंच फटकारलं। पाहुयात नेमकं पालकमंत्री काय म्हणाले। मागच्या वेळी काही लोकांना शिवसेनेची आणि शिवसेनेच्या नेत्यांची आणि विशेषतः मुख्यमंत्री महोदयांची कदाचित अलर्जी असावी। मागच्या वर्षी जर आपण विचार केला तर मागच्या वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, भंडारा जिल्ह्यामध्ये, गोंदिया जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी भाताचं म्हणजे धानाचं उत्पन्न मोठ्या पद्धतीनं होतं त्याला 1856 पेक्षा जास्त अजून 700 रुपये हा बोनस आदरणीय मुख्यमंत्री महोदय साहेबांनी जाहीर केला। आणि आज जर दोन्ही जिल्ह्याची आपण आकडेवारी बघितली तर मागच्या वर्षी आपला जिल्हा देशात भाताचं उत्पादन जास्त करणारा जिल्हा म्हणून 1 नंबरला आला। यावेळी देखील तीच परिस्थिती आहे। माझं म्हणणं हे देखील श्रेय पालकमंत्र्यांनी घेऊ नये, हे श्रेय सिंधुदुर्गच्या शेतकऱ्यांचं आहे, मुख्यमंत्री महोदयांचं आहे। त्यांनी 700 रुपये वाढवून दिले म्हणून आता उद्यापासून आम्ही देखील जाऊन शेतात नांगरला म्हणून सांगायला कोण मागं पुढे इकडचे बघणार नाही, ते पण मला माहिती आहे। त्याच्यामुळे जे श्रेय शेतकऱ्यांचं आहे, जे श्रेय डॉक्टरांचं आहे, जे श्रेय परिचारिकांचं आहे, काल परिचारिक दिन झाला त्यांचं देखील मी अभिनंदन केलंय, तर त्यांचं श्रेय त्यांना द्यायला आपण शिकलं पाहिजे। सगळं श्रेय आपण घेऊन नंतर मग लोकच आपली चेष्टा करतात। मला एक आपल्या माध्यमातून सिंधुदुर्गवासियांनाच एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे की या सिंधुदुर्गामध्ये विकासापेक्षा श्रेयवाद फार मोठ्या पद्धतीने आहे। खनिकर्म विभागातनं 1 कार्डियक ॲम्ब्युलन्स आणि माझ्या माहितीप्रमाणे 12 बी टाईप ॲम्ब्युलन्स या मंजूर करण्याचे अधिकार हे पालकमंत्र्यांना आहे। कुठचंही राजकारण आड न येता जिल्हा परिषद जरी वेगळ्या विचाराची असली तरी सुद्धा
सिंधुदुर्गवासियांच्या हिताच्या दृष्टीनं, आरोग्याच्या दृष्टीनं त्या घेतलेल्या 12च्या 12 खनिकर्ममधल्या ॲम्ब्युलन्स आम्ही जिल्हा परिषदेकडे सुपूर्द केलेल्या आहेत. त्यातले 6 ॲम्ब्युलन्स आलेले आहेत. आता त्या ॲम्ब्युलन्सवरनं देखील श्रेयवाचक होत असेल तर ती दुर्दैवाची बाब आहे. जिल्हा परिषदेला जे काही विकासात्मक सहकार्य करायचे आहे ते पालकमंत्री म्हणून मी नक्की करणार आहे, त्याच्याबद्दल अजिबात दुमत नाही. परंतु खनिकर्म प्रतिष्ठान जे आहे शासनाचं, त्याचे अध्यक्ष आमदार नसतात, खासदार नसतात, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नसतात, कोणी जिल्हा पदाधिकारी नसतो एखाद्या पक्षाचा, त्याचा अध्यक्ष घटनेनुसार आणि कायद्यानुसार जिल्ह्याचा पालकमंत्री असतो. आता अनेक पालकमंत्री त्या सिंधुदुर्गामध्ये क्रांती करणारे हे होऊन गेले, परंतु खनिकर्ममधनं ॲम्ब्युलन्स द्याव्या असं आजपर्यंत कोणाच्याही मनात आलेलं नव्हतं, दीपकभाई केसरकर सोडल्यास. मग जर ॲम्ब्युलन्स देत असताना आम्ही कुठेही त्याला शिवसेनेचा बॅनर लावलेला नाही किंवा शिवसेनेच्या माध्यमातून त्या मंजूर झालं असं म्हटलेलं नाही, तर कोणालाही त्याचा श्रेय घ्यायचा अधिकार नाही. या ॲम्ब्युलन्स फक्त आणि फक्त नियोजन मंडळामध्ये खनिकर्म विभाग जो आहे त्याच्यातनंच 1,80,00,000 रुपये देऊन मंजूर झालेले आहे. आणि आता ज्या आलेल्या 7 आहेत त्या सुद्धा माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी शासनाला ॲम्ब्युलन्स घेण्यासाठी जे 500 कोटी रुपये दिले, त्या 500 कोटीतल्या 6 ॲम्ब्युलन्स सिंधुदुर्गला आणि 7 ॲम्ब्युलन्स रत्नागिरीला मिळालेल्या. माझं म्हणणं सगळ्याच गोष्टीचं श्रेय घेण्यापेक्षा सगळ्यांनी जर सांघिक पाठपुरावा केला तर मला असं वाटतं राजकारण विरहित करोनातनं आपण सगळ्यांना मुक्ती देऊ शकतो. त्याच्यातली अजून एक ॲडिशनल माहिती सांगतो की शासनाच्या ॲम्ब्युलन्स देताना सुद्धा एक ॲम्ब्युलन्स आपण देवगड मोडला दिली, बरोबर ना? एक ॲम्ब्युलन्स आपण वैभववाडीला देतो, म्हणजे PSC साठी अप्लाय करतो. अजून एक ॲम्ब्युलन्स आपण याच मतदारसंघामध्ये देतोय. त्या 6 पैकी मला जर राजकारण करायचं असतं आणि मला जर श्रेय घ्यायचं असतं तर 6 पैकी 3 ॲम्ब्युलन्स मी एका मतदारसंघामध्ये दिलेल्या असतात जिथे विरोधकांची सत्ता आहे. पण मला विरोधकांच्या सत्तेपेक्षा तिथली लोक आणि जनता महत्वाची आहे, तिथली आरोग्य व्यवस्था महत्वाची आहे. म्हणून खारेपाटणला देखील आम्ही ॲम्ब्युलन्स दिली, वैभववाडीला देखील ॲम्ब्युलन्स दिली, मोडला देखील दिली आणि एक गावाला मी सांगतो आणि वैभववाडी देऊन जी काही आश्वासनं मी दिली होती त्या रस्त्यांना पैसे वगैरे दिले ना, सगळ्याला पैसे दिलेले आहेत. महाराणा प्रताप स्मारक जे आहे त्याला चालत जे आहे त्याला 25 ते 30 लाख रुपये देण्याचा प्रश्न आता फक्त शिल्लक राहिलेला आहे. त्याचं देखील एस्टिमेट बनवलंय. त्याला राज्य पर्यटनकडनं पैसे यायला जर उशीर असतील तर त्याला देखील जिल्हा पर्यटनमधनं पैसे दिले जातात. फोन लावून 37 लाख रुपये ज्यावेळी मी एका पंचायत समितीला म्हटलं तुमच्या समोर ज्यावेळी 2 कोटी रुपयाची नळपाणी योजना हे मी मंजूर करण्याचा निर्णय घेतो. आता मुख्याधिकारी कुठे आहे? मी आश्वासनं दिली नाही. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एका स्वरूपमध्ये 2 कोटी रुपये वैभववाडीला कोणी दिले याचा पण खुलासा झाला पाहिजे. मुख्यमंत्र्यांचा तुम्ही करा, मुख्याधिकारी तुम्ही करा. कधी 2 कोटी आले होते का वर्षभरात? 1 स्ट्रोक दिले. पैसे माझ्याकडे नाही आहेत, माझ्या घरी नाही आहेत, पैसे मुख्याधिकाऱ्यांकडे जमा आहेत. त्याच्यामुळे मी फक्त आश्वासनं देत नाही. आणि आश्वासनं जर दिली असती तर रत्नागिरी मतदारसंघातनं 4-4 वेळा निवडून आलो नसतो. पहिलं माझं मताधिक्य 6,000 होतं, नंतर 9,000 झालं, नंतर 42,000 झालं, आता 91,000 झालंय. त्याच्यामुळे या मताचा देखील विचार करावा. नुसती आश्वासन देऊन लोकांना जर फसवलं असतं तर लोकांनी विश्वास ठेवला नसता. आणि माझे सिंधुदुर्ग माझी जबाबदारी ही जी काय योजना आपण राबवतो पहिल्या टप्प्यात त्याच्यामध्ये 26,085 लोकांपर्यंत आमची आरोग्य यंत्रणा पोहोचलेली आहे. म्हणजे जवळजवळ 72% लोकांपर्यंत आरोग्य यंत्रणा पोहोचलेली आहे. त्याच्यामध्ये 6 लोक आम्हाला पॉझिटिव्ह मिळालेले. आजपर्यंत 1.5 वर्षात 934 लोक ही वैभववाडी तालुक्यामध्ये करोना बाधित झालेली आहे. स्वॅब टेस्ट टोटल आपल्याकडे झालेले आहेत 5,709.
या स्वॅब टेस्ट ज्यावेळी आपण केल्या त्यावेळी आपल्याला माहिती असेल की दीक्षी आणि सोनाळे या 2 गावांमध्ये मोठ्या पद्धतीनं आपल्याला करोना बाधित आढळले. पण त्याच्यामध्ये एक समाधानकारक गोष्ट आहे की 109 जे दीक्षीमध्ये सापडले होते त्याच्यातल्या दुर्दैवानं एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि 108 लोक हे बरे होऊन घरी गेलेले आहेत. आता दीक्षीच्या पॉझिटिव्हची संख्या ही 0 आहे. सोनाळीमध्ये 125 लोक मिळाली होती, त्यातले 4 लोकांचा दुर्दैवानं मृत्यू झाला. 116 लोक आता बरी होऊन गेलेली आहेत. 4 की 5 लोक फक्त पॉझिटिव्ह 5 पॉझिटिव्ह लोक आहेत. या तालुक्याचा डेथ रेट जो आहे तो 3.6 आहे आणि रिकव्हरी रेट जो आहे तो 85.42 आहे. लसीकरण 45 वर्षावरील 6,806 लोकांना झालं आहे. त्यातला पहिला डोस आहे 5,328, दुसरा डोस आहे 1,473 आणि 18 ते 44 वयोगटातील 1095 लोकांना लसीकरण झालेलं आहे. सिंधुदुर्गामध्ये समाधानाची सगळ्यात बाब अशी आहे की वेस्टेज आपलं जे आहे ते -1.7 आहे. याचा आढावा घेत असताना आरोग्याच्या संबंधित 3 महत्वाचे निर्णय वैभववाढीसाठी आपण घेतले. RH मध्ये ऑक्सिजन प्लांट आपण मंजूर केलाय. वैभववाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंडर येते तिथं एक ॲम्ब्युलन्स आपण शासनामार्फत मंजूर केलेली आहे आणि 10 बेडचं ऑक्सिजन युक्त बेड हॉस्पिटल आपण वैभववाडीमध्ये सुरू करण्याच्या सूचना मी प्रांताधिकारी आणि DHOला दिलेल्या आहेत. सेमी विद्युत दाहिनी देखील आपण वैभववाडीमध्ये मंजूर केली. ही कोविडच्या संदर्भातली माहिती आहे. आणि वैभववाडी नगरपंचायत जी आहे त्या नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये 2 कोटी रुपयाची 11 कामं ही नियोजनमधनं ऑलरेडी आपण मंजूर केलेली आहे. मला आताच मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले की उद्या काहीतरी टेंडर त्याचं फ्लॅश होणार आहे. लवकरात लवकर टेंडर त्याची होते. पंचायत समिती जी अर्धवट अवस्थेमध्ये आहे त्याला 37 लाख रुपये जादा द्यायचा शासनाला निर्णय घेतलाय. 2 दिवसामध्ये त्याची प्रशासकीय मंजुरी आपल्याला मिळेल. वैभववाडी फोंडा रस्ता जो आहे त्याचं काम देखील मंजूर झालंय आणि ते काम आता निविदा होऊन परफॉर्मन्सच्या स्टेजला आहे. आणि वैभववाडीच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा जो पाण्याचा प्रश्न आहे. मला आठवतं की इथल्या नगरसेवकांनी भाजपामधनं ज्यावेळी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता आणि मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना आश्वासन दिलं होतं की वैभववाडीच्या नळपाणी योजनेची जबाबदारी ही शिवसेना म्हणून आम्ही सगळे स्वीकारू. तर त्याचा पाठपुरावा अतुलजी असतील, संदेशजी असतील, आमचे सतीश सावंत असतील आणि सर्व संजय मिलिंद सगळीच मंडळी त्या मंगेश सगळ्यांनी मिळून पाठपुरावा केला आणि आज त्याचा मी आढावा घेतलाय की जीवन प्राधिकरणला 15-20 वर्षानंतरची वैभववाडीची लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून नळपाणी योजनेचं एस्टिमेट करण्याच्या सूचना मी आज दिलेल्या आहेत. येत्या 8-10 दिवसामध्ये ते एस्टिमेट होईल आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये नगरपालिकेची नगरपंचायतीची निवडणूक व्हायच्या अगोदर ही नळपाणी योजना वैभववाडी नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये मंजूर झालेली असेल. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा सिंधुदुर्ग लाईव्ह. जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा गृहनिर्माण प्रकल्प सिद्धिविनायक पार्क, मुंबई गोवा महामार्गालगत जैतापकर कॉलनी, ओरोस, सिंधुदुर्ग नगरी. 1 आणि 2 BHK फ्लॅट आणि शॉप, तयार ताबा, गृहकर्ज उपलब्ध OC सह. त्याचबरोबर गणेश मंदिर, क्लब हाऊस, गार्डन, जिम, इंडोर गेम्स, सिक्युरिटी, पार्किंग. जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा आणखी एक गृहनिर्माण प्रकल्प सिद्धिदाता पार्क, मुंबई गोवा महामार्गालगत जैतापकर कॉलनी, ओरोस, सिंधुदुर्ग. 1 आणि 2 BHK फ्लॅट, तयार ताबा, गृहकर्ज उपलब्ध. या ठिकाणी आपल्याला मिळेल सिक्युरिटी, प्रशस्त पार्किंग,
24 तास पाणी, वॉल कंपाऊंड, लिफ्ट, 1 BHK फ्लॅट 13,72,000 पासून. अधिक माहितीसाठी संपर्क 7999676767. जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, नातं विश्वासाचं. मेंबर ऑफ क्रेडाई सिंधुदुर्ग. If you never ride a bullet, you will never be royal. अशा या शांती बुलेट सवारीचा आनंद आता आपण देखील घेऊ शकता. तो सुद्धा फक्त 30,000 रुपयांच्या डाऊन पेमेंटमध्ये. याशिवाय 30,000 डाऊन पेमेंटमध्ये हेल्मेट एकदम फ्री. बुलेटच्या विविध मॉडेल्सची आकर्षक रेंज. विविध कंपन्यांचा फायनान्स उपलब्ध, इन्शुरन्स आणि रिन्युअल उपलब्ध आणि रोड साइड असिस्टंट, फ्री होम सर्व्हिस. नवीन गाड्यांसोबत 4 सर्व्हिसिंग फ्री. त्वरा करा, गुढीपाडव्यासाठी बुकिंग ओपन. आमचा पत्ता स्वस्तिक मोटर्स, मुंबई गोवा हायवे, पिंगुळी गुडीपूर, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. संपर्क सेल्स 83 90 63 15 55 किंवा 96 73 87 55 52. सर्व्हिस 96 73 87 80 09 किंवा 90 67 78 80 09. जब बुलेट चले तो दुनिया रास्ता दे. आपली जमीन आपली मशीन. कोकणातल्या विशेष भात शेतीसाठी शाची 100 बिडर शृंखला, जी देते आपल्याला 1 वर्षाची लिखित वॉरंटी. यासोबतच 5 HP पासून 9 HP पर्यंतचे इंजिन पर्याय, वजनाला हलके, कामाला दणकट, पाणी पंप, स्प्रेअर, प्लाऊ, ट्रॉली यासारखी यंत्र जोडण्याची सुविधा. विशेष हंगामी योजनेअंतर्गत भरपूर सूट आणि विशेष उपहार. मग उशीर कशाला, आजच आपल्या नजीकच्या डीलरशी संपर्क साधा. आपली मशीन. अस्सल कोकणचा काजू हवाय तर एकच पर्याय, हॉटेल वैभव. वैभव हॉटेलच्या मेनूत अजून एक वैभव. ओरिजिनल कोकण कॅशू नट, कोणतीही अत्याधुनिक प्रक्रिया न करता बनवलेले उच्च प्रतीचे काजूगर अगदी माफक दरात. तळ कोकणच्या लाल मातीतील आपला ब्रँड रुचकर काजूगर, पॉलिश आणि विना पॉलिश दोन्ही प्रकारात अगदी होलसेल दरात उपलब्ध. संपर्क मोहन गवंडे 7588 56 98 61, सदानंद गवंडे 91 58 36 27 26. वैभव उपहारगृह, आई रोड, पिंपळेश्वर समोर, बाजारपेठ, दोडामार्ग. बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील भागाला चक्रीवादळाचा धोका अजूनही कायम आहे. अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्यासारखी परिस्थिती आहे. मात्र हे वादळ कुठल्या दिशेने जाईल हे आताच सांगता येणार नाही, अशी माहिती कुलाबाच्या प्रादेशिक हवामान शास्त्रज्ञ शुभांगी भुते आणि बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ विजय मोरे यांनी दिली आहे. नमस्कार, मी शुभांगी भुते बोलते प्रादेशिक मोसम विभागामधून. लक्षद्वीपच्या जवळ अरेबियन सीमध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं होतं आणि ते आता अजून तीव्र होऊन त्याचं 24 तासामध्ये सायक्लॉनिक स्टॉर्ममध्ये रूपांतर होईल. ह्या सायक्लॉनिक स्टॉर्मचं म्हणजे चक्रीवादळाचं नाव ताऊते असं असेल. ह्याचं नाव ब्रह्मदेशाने ठेवलेलं आहे. येत्या 15, 16 आणि 17 तारखेला महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीला याचा मुख्यतः प्रभाव असेल. सोबतच मध्य महाराष्ट्राच्या काही डिस्ट्रिक्ट्समध्ये सुद्धा याचा प्रभाव दिसेल. महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीला रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोव्याला याचा प्रभाव म्हणजे मुसळधार पाऊस आणि वादळी वारे असण्याची शक्यता आहे. सोबतच 16 आणि 17 तारखेला मुंबई, पालघर, ठाणे, रायगड या डिस्ट्रिक्ट्सला सुद्धा एखाद्या दुसऱ्या ठिकाणी
मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ह्या दरम्यान समुद्र खवळलेला असेल किंवा त्याचं अजून रुद्र स्वरूपाचं असेल. 60 ते 70 किलोमीटर वेगाचे वारे वाहण्याची शक्यता आहे. तेव्हा मच्छीमारांसाठी इशारा दिला गेला आहे की या दिवसांमध्ये अरेबियन सीमध्ये जाऊ नका आणि तसंच गेलेले असल्यानी लगेच परत यावे. भारत मौसम विज्ञान विभाग यांच्याकडून प्राप्त हवामान अंदाजानुसार दिनांक 13 मे रोजी लक्षद्वीप आणि त्यालगतच्या अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते. हे क्षेत्र पुढे दिनांक 14 मे 2021 रोजी तीव्र दाबाच्या क्षेत्रामध्ये परावर्तित झाले असून दिनांक 15 मे 2021च्या संध्याकाळपर्यंत चक्रीवादळामध्ये रूपांतरित होण्याची शक्यता आहे. त्यानंतर हे चक्रीवादळ अधिक तीव्र होऊन उत्तर वायव्येकडे गुजरात आणि पाकिस्तानच्या किनारपट्टी भागामध्ये सरकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे गोवा आणि कोकण किनारपट्टीलगतच्या भागामध्ये दिनांक 16 आणि 17च्या दरम्यान जोरदार वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून सदर कालावधीमध्ये काही ठिकाणी जोरदार पर्जन्यवृष्टीची शक्यता भारत मौसम विज्ञान विभागाने वर्तवली आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील भागातील गावांना सतर्कतेचा इशारा दिल्यानंतर येथील मच्छीमार सुद्धा सतर्क असून त्यांनी आपल्या मच्छीमार नौका किनाऱ्यावर लावल्या आहेत. गेल्या 2 दिवसापूर्वीपासूनच समुद्र खवळलेल्या स्थितीमध्ये इथे आहे आणि कालपासून तर लाटाची उंची एवढी वाढलेली आहे की आमचे इथले स्थानिक मच्छीमार समुद्रात गेलेलेच नाही आणि त्यांनी सर्व होडे आपल्या शासनाच्या आदेशानुसार किनाऱ्याच्या वर घेतलेले आहेत. कोणीही समुद्रात गेलेले नाही आणि इथे बघा 2 दिवसापासूनच वाळूची धूप झालेली आहे. वाळू आतमध्ये सरकून गेलेली आहे आणि धोका निर्माण झालेला आहे. तरी या ताऊकती वादळाचा धोका विचारात घेऊन आम्ही कोणीही समुद्रात गेलेलो नाही. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. 13 दिवसानंतर पुन्हा कणकवलीत सुरू झाली असून नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी बाजार गाठला होता. कणकवली तालुक्यासह शहरात 1 ते 10 मे पासून 10 दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर केला होता. त्यातच जिल्हाधिकारी यांनी कडक लॉकडाऊन 9 ते 15 मे पर्यंत जाहीर केला. त्यामुळे पालकमंत्री यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी 14 आणि 15 मे या कालावधीत शिथिल करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे गेल्या 13 दिवसानंतर पहिल्यांदाच कणकवलीत खरेदीसाठी नागरिकांनी सुरुवात केली आहे. तसेच अक्षय तृतीया आणि रमजान ईद असल्यामुळे नागरिक खरेदीसाठी आलेले पाहायला मिळाले. त्यामुळे शहरात विविध ठिकाणी वाहतूक कोंडी होऊन नागरिकांनी दुकानात खरेदीसाठी गर्दी केलेली पाहायला मिळाली. आपण परिस्थिती पाहत आहोत की कणकवलीमध्ये 1 ते 10 मे पर्यंत जनता कर्फ्यू होता. त्यानंतर जिल्हाधिकारी
के मंजुलक्ष्मी यांनी जाहीर केलेल्या लॉकडाऊनमध्ये कडक अंमलबजावणी ही कणकवलीकरांनी पाहिली होती, पण आज 14व्या दिवशी थोडी शिथिलता मिळाल्यानंतर कणकवलीमध्ये सर्वच ठिकाणी दुकाने ही सुरू झालेली आहेत. त्यामध्ये सर्व आस्थापने आहेत, म्हणजे किराणा दुकानापासून ते मेडिकल असेल, इलेक्ट्रिक दुकानं असेल, कापड दुकाने असतील किंवा इतरही ज्वेलरी असतील, सर्वच दुकानेही सुरू आहेत. आणि या पद्धतीने अशी सर्व दुकाने सुरू असल्यामुळे नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केलेली होती. बाजारात चौकात काही म्हणजे ट्रॅफिक जाम झाले होते. म्हणजे अशाच ठिकाणी सर्वच कणकवली ही सुरू झालेली आहे आजपासून. पण कोरोनाचा प्रादुर्भाव काय थांबत नाही आणि ह्या प्रादुर्भावामुळे कणकवलीमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशाच पद्धतीने जर वातावरण कणकवली राहिलं, वातावरण गर्दीचं, तर कोरोना नक्कीच पुन्हा कणकवलीत वाढल्याशिवाय राहणार नाही. कॅमेरामॅन आनंद तांबेसह उमेश बुचडे, सिंधुदुर्ग लाईव्ह, कणकवली. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा सिंधुदुर्ग लाईव्ह. खुशखबर खुशखबर खुशखबर. रेडी मिक्स कॉन्क्रीट आता दोडामार्ग मध्ये. सार्थ इन्फ्रा सोल्युशन. दोडामार्ग मध्ये प्रथमच रेडी मिक्स कॉन्क्रीट, सिमेंट, वाळू, खडी, मजूर या सगळ्यांची जमवाजमव करण्यापासून आता एकदम सुटका. बंगला अथवा बिल्डिंगच्या स्लॅब पासून ते सिमेंट रोड आणि कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम अगदी जलद आणि वाजवी दरात सहज शक्य. आर्य अर्थ मूव्हर्स, जेसीबी आणि डंपर भाड्यानं मिळेल. मागणीनुसार वाळू, खडी मिळेल. संपर्क बाबा टोपले, मोबाईल 9422 38 18 10. सुंदर घराचं आणि देदीप्यमान उद्योग व्यवसायाचं स्वप्न साकार करूयात गोव्याच्या सीमेवर साकारलेल्या दोडामार्ग मधल्या सिद्धेश अपार्टमेंट मध्ये. सिद्धेश अपार्टमेंट्स राज हाऊस रिअलेटरचा दोडामार्गच्या मध्यवर्ती शहरात साकारलेला एकमेव कमर्शियल गृह प्रकल्प. प्रशस्त पार्किंग सह सर्व सोयींनी युक्त सज्ज असलेला गृह आणि शॉपिंग प्रकल्प. बँका, संस्था, डॉक्टर, हॉस्पिटल, कॉर्पोरेट बिझनेस ऑफिस, गोडाऊन यासाठी सुद्धा गाळे आणि जागा उपलब्ध. बस स्टँड, तहसीलदार, प्रशासकीय कार्यालय, नगरपंचायत, मुख्य बाजारपेठ अवघ्या 2 मिनिटांवर. अवघ्या 12 लाखांपासून शॉप तर 15 ते 20 लाखात घ्या फ्लॅटचा ताबा. 1 BHK 2 BHK फ्लॅट्स उपलब्ध. सर्व फ्लॅटसाठी बँक अर्थसहाय्य उपलब्ध. फ्लॅटची हवेशीर रचना, 24 तास पाण्याची सोय. मुंबई पुण्यातल्या चाकरमान्यांसाठी सेकंड होमची सुवर्ण संधी. प्रत्येक फ्लॅटला स्वतंत्र बाल्कनी. उच्च दर्जाचे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून केलेलं लिफ्ट सह बांधकाम. फ्लॅट्स आणि गाळे भाड्यानं देऊन उत्पन्न मिळवण्याची ही मोठी संधी. गुंतवणुकीची प्रमुख बलस्थानं मोपा विमानतळ, थिविम रेल्वे स्टेशन, हापसा आणि सावंतवाडी मेजर सिटी अवघ्या 15 ते 21 किलोमीटर अंतरावर. आंबोली आणि मांगेली वॉटरफॉल, तिलारी संवर्धन आणि डॅम प्रकल्प, तळकटची वनबाग, निसर्गाचं वरदान लाभलेला कसईनाथ डोंगर, वाइल्डरनेस रिसॉर्ट, तिलारी ग्रीन हिल रिसॉर्ट आदी वीकेंड स्पॉट अवघ्या 15 ते 60 मिनिटांच्या अंतरावर. गोवा आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ आणि कलंगूट, बागा, शिरोडा, बेळागर हे समुद्र किनारे अवघ्या 30 ते 35 किलोमीटर अंतरावर. दोडामार्ग मुख्य बाजारपेठ आणि महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकच्या सीमेवर साकारलेल्या सिद्धेश अपार्टमेंट मध्ये साकार करा आपल्या सुंदर घराचं आणि व्यावसायिक गाळ्याचं स्वप्न. बुकिंग आणि अधिक माहितीसाठी संपर्क 98 690 15 731 आणि 98 212 89 675. आमचा पत्ता राजहंस रिअलेटर्स, बस स्टँड जवळ, गोवा रोड, दोडामार्ग. खमंग क्रिस्पी चिवड्याचं वैभव, चविष्ट चटकदार बिया भाजीचं वैभव, कोकणी गोमंतकियांचं वैभव आणि खवय्यांच्या पहिल्या पसंतीचं वैभव. घरगुती सात्विक चवीची 1983 पासूनची परंपरा. नाश्त्याचे चमचमीत पदार्थ आणि फराळाच्या क्रिस्पी मेजवानीसह घरगुती स्पेशल आम्रखंड आणि श्रीखंड. वैभवची अफलातून टेस्टी बिया भाजी, खमंग खुसखुशीत चिवडा म्हणजे प्रत्येकाची पहिली पसंती. कोकण आणि गोमंतकियांना आपल्या चवीचं वेळ लावणाऱ्या वैभव उपहारगृहाला एक वेळ अवश्य भेट द्या. एकदा खाल तर पुन्हा पुन्हा चवचा खाल.
वैभव उपहारगृह, गांधी चौक, बाजारपेठ, दोडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग. प्रोप्रायटर मोहन कवंडे. 9158 36 27 26. कॅथोलिक अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, सावंतवाडी. कॅथोलिक गोल्ड लोन, गरजेच्या वेळी पैसा हमखास. सोने तारण कर्ज सर्वात जास्त 4,300 रुपये प्रति ग्रॅम पर्यंत. सुलभ व्याजदर, अवघ्या 15 मिनिटात कर्ज उपलब्ध. कॅथोलिक धनवर्षा ठेव 999 दिवस, व्याजदर 10.15%. आजच नजीकच्या शाखेशी संपर्क साधा आणि सर्वांनी संधीचा लाभ घ्या. बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. पडेल शिरगावसाठी 2 रुग्णवाहिका खनिकर्म आणि राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. पालकमंत्री उदय सामंत यांनी देवगड तालुक्याचा कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मागच्या दौऱ्यात मी सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला, कुडाळ या 4 तालुक्यांचा रिव्ह्यू घेतला होता. आज मी वैभववाडी आणि देवगड हे जे 2 तालुके राहिले होते त्या संदर्भात आढावा घेतला आहे. देवगडला आल्यानंतर जेवणाबद्दलची जी तक्रार आहे त्याच्यावर मार्ग काढण्याच्या सूचना मी प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. या देवगडमध्ये 2 ॲम्ब्युलन्स खनिकर्ममधनं आणि महाराष्ट्र शासनाकडनं मंजूर झालेल्या आहेत. काही उपकेंद्र उद्घाटनासाठी जी प्रलंबित आहेत ती तातडीनं सुरू करावी अशा पद्धतीच्या सूचना मी दिलेल्या आहेत. उपकेंद्र स्तरावर लसीकरण भविष्यामध्ये सुरू व्हावं तशी यंत्रणा तयार करावी या देखील मी सूचना दिल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की देवगडवरनं ओरसला जाणारा जो पेशंट आहे त्याला बेड मिळत नाही अशा पद्धतीची तक्रार मला जी जाणवलेली आहे त्याची दखल देखील मी स्वतः घेतली. त्या संदर्भात देखील मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देणार. कोवॅक्सिनचा दुसरा डोस अद्याप पहिल्यांदा 45 वर्षावरील सगळ्यांचं लसीकरण पूर्ण करण्याचा निर्णय हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी घेतलेला निर्णय हा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे आणि त्याच पद्धतीनं उद्यापासून लसीकरण जिल्ह्यामध्ये सुरू आहे. कोविड सेंटरमध्ये जे जेवण दिलं जातं त्याविषयी मला असं वाटतं की देवगडच्या कोविड सेंटरमध्ये ज्या जेवणाच्या तक्रारी आल्या त्या खरोखरच गंभीर आहेत. 170 रुपये कॉन्ट्रॅक्टरला दिलेले असताना तो सब कॉन्ट्रॅक्टरला 85 रुपये देतोय अशा पद्धतीची तक्रार देखील झाली. ही गंभीर बाब आहे आणि म्हणून असे तक्रार करणारे जर कोण पुढे आले तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशा पद्धतीच्या सूचना की प्रांताधिकारी, तहसीलदार आणि PIनं दिलेल्या आहेत. साहेब या ठिकाणी ऑक्सिजन सिलेंडर एकावेळी एकाला वापरायचा, दोघांना वापरायचा की 4 जणांना वापरायचा ही सगळी जबाबदारी त्या डॉक्टरांची आहे. आणि एक सिलेंडर जर दोघांना तिघांना वापरायचा असेल आणि त्याच्यासाठी पाईपलाईनिंग त्यांचं जे काय असतं ते करायचं असेल ते करण्याच्या जबाबदाऱ्या देखील त्या सगळ्या MS आणि THOच्या आहेत. मला असं वाटतं की ऑक्सिजनमुळं एखादा रुग्ण दगावला आहे अशी परिस्थिती सिंधुदुर्गामध्ये निर्माण होऊ नये यासाठी आम्ही पूर्ण दक्षता घेतलेली आहे. आणि तालुक्यात ऑलरेडी प्रयत्न केलेला आहे, त्याची भरती देखील सुरू होते. राजेश टोपेंनी 2-4 दिवसापूर्वी सांगितले की 16,000 लोकांची आम्ही भरती करतो. पण आज त्यानिमित्तानं मला एक सांगायचं आहे की या भरतीमध्ये ज्यांनी कोविडमध्ये काम केलेलं आहे अशा लोकांना प्राधान्य द्यावं, कोटा द्यावा अशा पद्धतीची मागणी सिंधुदुर्गचा पालकमंत्री म्हणून मी मुख्यमंत्री मोदयांकडे करतो. पहिल्या अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून कुडाळ शहर परिसर, सरकारी हॉस्पिटल, पोलीस ठाणे अशा वर्दळीच्या ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्जंतुकीकरण करण्यात आले. भविष्यात जवळपासच्या छोट्या बाजारपेठा या ठिकाणी सुद्धा निर्जंतुकीकरण करण्याचा मनसेचा मानस आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या माध्यमातून कुडाळ शहर आणि परिसरामध्ये निर्जंतुकीकरणचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे. बरेच दिवस झाले शहरामध्ये लॉकडाऊन आणि इतर सगळ्या गोष्टी होत आहेत. जिल्ह्यामध्ये आणि कुडाळ तालुक्यामध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावरती कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या दृष्टिकोनातून विचार करून सामाजिक बांधिलकी जोपासून आम्ही आज या ठिकाणी हायपोक्लोराईडचं निर्जंतुकीकरण संपूर्ण कुडाळ शहर आणि परिसरामध्ये करत आहोत. प्रशासनाकडून आम्ही या गोष्टीची वाट बघितली की ते ह्या प्रादुर्भावाच्या दृष्टिकोनातून आज निर्जंतुकीकरणाच्या दृष्टीने काही प्रयत्न करतील का, तर तसा प्रयत्न दिसला नाही.
याच्या आधी आमच्या बनी नाडकर्णींनी कुडाळ एस टी स्टँड परिसर निर्जंतुकीकरण केला आणि आज आम्ही कुडाळ शहराचा परिसर जो मार्केट परिसर आहे तो आम्ही आज या ठिकाणी निर्जंतुकीकरण करत आहोत. आगामी काळात सुद्धा जे कुडाळ शहराच्या जवळचे जे काही छोटी मोठी बाजारपेठा आहेत, माणगाव आहे, कडावल आहे, अशाही बाजारपेठांमध्ये आम्ही हा उपक्रम भविष्यात आयोजित करणार आहोत. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आज अक्षय तृतीया. हिंदू धर्मशास्त्रात अक्षय तृतीयेला 3.5 मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त मानतात. महाराष्ट्रात सर्वत्र हा सण उत्साहानं साजरा होतो. खानदेशात तर अक्षय तृतीयेला विलक्षण महत्त्व आहे. आज अक्षय तृतीया संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचं सावट असलं तरी सुद्धा घराघरात साजरी होताना दिसली. पाहुयात खानदेशवासियांनी अक्षय तृतीया कशी साजरी केली आहे ते. महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या 4 जिल्ह्यात अर्थात खानदेशात अक्षय तृतीयेला खूपच महत्त्व आहे. आजचा संपूर्ण दिवस खानदेशियांतर्फे वैविध्यपूर्ण उपक्रमांनी साजरा केला जातो. आंबा या आवडत्या फळाचं खानदेशियांतर्फे आजच्या शुभ मुहूर्तावर पूजन केलं जातं आणि आजपासूनच खानदेशात आंबा खायला सुरुवात होते. अक्षय तृतीयेच्या दिवशी खानदेशातील घराघरात खापरावरील पुरणपोळीचं जेवण बनवलं जातं. ही पुरणपोळी म्हणजे खवय्यांसाठी एक मेजवानीच असते. खानदेशात वर्षभरात आपापल्या कुटुंबात मृत्यू झालेल्या व्यक्तींचे श्राद्धही आजच्याच दिवशी घातलं जातं. याला खानदेशात डेरगे भरणे असेही म्हणतात. कुंभाराकडून मातीची घागर आणून त्या घागरीचेही विधिवत पूजन करून भावकीची मंडळी घराघरात जाऊन एकमेकांच्या घागरींचं पूजन करून दर्शन घेतात. खानदेशात सासरी गेलेल्या मुलींसाठी तर आजचा दिवस खूपच आनंदाचा असतो. सासरला गेलेल्या लेकी आज माहेरी येतात आणि झोपाळ्यांवर झुला घेऊन अक्षय तृतीयेची पारंपरिक गाणी गातात. आजच्याच दिवशी मोठ्या शेतकऱ्यांच्या शेतावर राबणाऱ्या गडीचे वर्षभरासाठीचं मानधन ठरवतात. ह्यालाच सालदाराचे साल ठरवणं असेही म्हणतात. अशा अनेक बाबतीत अक्षय तृतीया या सणाला खानदेशात विशेष महत्त्व आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा धोका कायम. क्रिकेटपटू पृथ्वी शॉला आंबोलीत रोखलं. आणि प्लाझ्मा मशीन खरेदीची मागणी कोणी केलीच नव्हती. विरोधकांच्या श्रेयवादाचं पालकमंत्र्यांनी केलं खंडन. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद. डॉइट्सफार ट्रॅक्टर ओपन चॅलेंज असेल हिम्मत तर या मैदानात. डॉइट्सफार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर. डॉइट्सफार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं डॉइट्सफार सादर करत आहे. ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरची मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये. मॉडेल 3E सिरीज 3540 42 HP मध्ये उपलब्ध. इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रोलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक,
इस्टिमेस्ट कस्टर पूर्ण सीलबंद एक्सेस मॉडेल ॲग्रोलक्स सिरीज 45, 50, 65 आणि 60 HP मध्ये, मॉडेल ॲग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध. शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रिअल एक्सेल डबल क्लच DCIL, 4 व्हील ड्राईव्ह, सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध. वेट्स फॉर ट्रॅक्टर सेल सर्व्हिस फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी, ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप, श्री पावनाई मंदिरानजीक, शिरगाव, देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 800791 9884 आणि 94052 26085. प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव. आबा कोटकर, अनुजा केटरर्स, डेकोरेटर्स, इव्हेंट्स, ऑल इव्हेंट ऑर्गनायझर माझगाव, अलकनंदा सभागृह, बेनकिट आणि मल्टीपर्पज हॉल, माझगाव रेल्वे स्टेशन रोड, द्वारका कृष्ण मंगल कार्यालय, बेनकिट आणि मल्टीपर्पज हॉल, बांदा गडगेवाडी, सावंतवाडी राजवाडा पॅलेस, ओपन जागा आणि हॉल. अनुजा बिर्याणी सेंटर, माझगाव भटवाडी, अनुजा एंटरप्राइजेस, माझगाव भटवाडी, होलसेल आणि रिटेल किराणा, अनुजा टूर्स अँड ट्रॅव्हल्स, सर्व प्रकारच्या प्रवासी आणि मालवाहक गाड्या भाड्यानं उपलब्ध, होलसेल आणि रिटेलर्स, सूर्या सॉफ्ट ड्रिंक्स कुडाळ, विकी आईस्क्रीम कुडाळ, सर्व प्रकारच्या कार्यक्रमाच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. व्हॉट्सअप नंबर 8275 31 48 51 94 21 08 41 75 96 37 14 41 24 आणि 95 52 29 26 60.